शिक्षण विभाग योजना व लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ लातूर यांच्या वतीनं आज जागर योजनेचा एक जिल्हास्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रमजी काळेसाहेब, त्याचबरोबर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि विशेष करून आपल्या शिक्षण विभागाला प्रेम देणाऱ्या आपल्या अधिवेशनामध्येही एक चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेल्या आणि एक कार्यक्रम हाती घेतलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे शिव सन्माननीय मीना सर, त्याचबरोबर आपल्या विभागीय शिक्षण उपसंचालक मठपती साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचाही कारभार शिक्षणाधिकारी म्हणून पाहत आहेत जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय नागनाथ शिंदे सर, शिक्षण विभागातील सर्व गट शिक्षणाधिकारी अधिकारी, मुख्याध्यापक संघाचे सर्व माझे पदाधिकारी, या कार्यशाळेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते सर्व सन्माननीय मुख्याध्यापक बंधू भगिनींनो, आजची ही कार्यशाळा ही खरं तर मागच्या 1-2 महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होती, पण वेळ जुळत नसल्यामुळं आज या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित केली आणि कमी कालावधीमध्ये आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। आत्ताच योजनाच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय तृप्ती अंधारे मॅडम यांनी सांगितलं की ही कार्यशाळा जी आहे ती आपण कशासाठी हे त्यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलेलंच आहे। मुख्याध्यापकाला ज्या काही योजना आहेत, आता जागर योजनाच आहेत, पण हे सर्व माझे मुख्याध्यापक बांधव आहेत ते जागृत आहेत। यापूर्वीही अनेक योजना ह्या विद्यार्थ्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल, त्याचबरोबर त्यांचा गुणवत्तेचा विकास कसा होता येईल, यासाठी लातूर जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये प्रसिद्ध आहेत। नीट JEE सारख्या परीक्षा असतील किंवा 10वी-12वीचे रिझल्ट असतील तर आपण बघताय की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लातूरला असतं, पण या योजना कार्यान्वित करण्याकरता मुख्याध्यापकाला सुद्धा काही अडचणी येतात। या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक बांधव शरीराने या ठिकाणी बसलेले आहेत, पण त्यांना सारखं फोन चालू आहेत, सकाळी एक माहिती येते की दुपारपर्यंत माहिती पाहिजे। यामुळं मुख्याध्यापक आमचा एवढा पूर्ण काम म्हणजे कुठलं काम करायचं आणि कोणतं काय करायचं नाही ह्याच्यामुळं पूर्ण भांबावून गेल्यासारखा आमचा मुख्याध्यापक बांधव झाला आहे। त्यामुळं या ठिकाणी आपले शिक्षण उपसंचालक सन्माननीय मठपती साहेब आहेत, या योजना ज्या आहेत किंवा माहिती आहेत तुम्ही BOना फोन करता, BO केंद्र प्रमुखांना फोन करता आणि केंद्र प्रमुख आमच्या शाळापर्यंत पोहोचतात। आज एक पत्र पडलेलं बघितलं, सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी मुख्याध्यापकाच्या शाळेमध्ये उपोषण ठेवलं आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा एवढं त्रस्त झालात की माहिती मिळते आणि आम्हीसुद्धा त्रस्त झाला, कारण आम्हाला फील्डवर काम करत असताना अडचणी बऱ्याच येतात, कारण वाडी तांड्यावरचे आमचे विद्यार्थी असतात, त्यांचे आधार अपडेट नसतं, त्यांचं खातं नसतं। या सर्व करण्यासाठी आम्हाला गुणवत्तेकडे लक्ष द्यायचं का हे कामं करायची, ह्या गोष्टी आपल्याला कशा चांगल्या पद्धतीनं करता येईल याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं। या ठिकाणी आता सन्माननीय आपले आमदार आपले प्रश्न पडण्याच्या अगोदर सोडवतात। त्यांनी आता सांगितलं की टप्पा अनुदानाचं वितरित करण्यासाठी त्यांनी स्वतःने आपल्या हातामध्ये अनुदानाचा दिला। ते अनुदान वितरित करण्यासाठी सुद्धा बजेटसाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की अर्थमंत्र्याबरोबर त्यांची चर्चा चालू आहे। त्याचबरोबर आमचा 10 ते 12 वर्षापासून प्रश्न एक आहे, आमचे इथं बरेच मुख्याध्यापक आहेत सेवानिवृत्त झालेत, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शनच नाही, असे बरेच कुटुंब आहेत। त्यांना आता काही जण 1 महिन्यावर आलेत, 1 वर्षावर आलेत। या ठिकाणी आमचे सूरज बिसे सर आहेत, पाटील सर आहेत, हे मंडळी आता 1 वर्षावर 2 वर्षावर आलेत। पुढे काय ह्यांना भविष्याचा वेध लागला आहे, हे लोक सन्माननीय मठपती साहेबांनी पेन्शन योजनेसाठी सर्व कागदपत्र आपली मागून घेतलेत, सर्वांना खुश आहेत किंवा आपली पेन्शन मंजूर होणार आहे। या ठिकाणी शिक्षक आमदार आहेत,
यांनी याचाही उलगडा करावा की यांना पेन्शन मिळण्यासाठी आपल्याला हे जिल्ह्यातील मला वाटतं 3 ते 4 हजार लोक असतील फक्त. या लोकांचा प्रश्न खूप दिवसापासून आहे. फक्त टप्पा अनुदान हा शासनाचा विषय आहे. टप्पा अनुदान त्यांचा नियुक्तीचा ग्राह्य धरून 1 नोव्हेंबर 5 पूर्वीच्या लोकांना, शिक्षकांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करावं ही आपणास आम्ही अनेक वेळा कळकळीची विनंती केली. वाटलंच तर आमचे सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी आता उपोषणाला किंवा एक मोठं हत्यार घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय दिसत नाही, कारण ह्या लोकांना न्याय देण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की 61वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन आपण लातूरमध्ये घेतलं. त्या आयोजनाचा आपल्याला संधी मिळाली आणि ही संधी मिळत असताना जे काही सहकारी या ठिकाणी मान्यवर आहेत, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्मान्य घुगे मॅडम यांनी तुम्हाला कुठं अडचणीत या ठिकाणी सर्व काही त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपल्याला सर्व सहकार्य केले. त्या सर्वांना मी त्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.